तर हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे? एकविरायाच्या आशीर्वादाने सगळे चांगलेच असतील. तर गाईज आज चालू आम्ही वैष्णव देवीला आणि फुल एन्जॉय करणार आहे तिथे जाऊन आम्ही, कारण तसा माहोलच जमलाय आता, काहीतरी वेगळी फिलिंग. आणि बर्फामध्ये पहिल्यांदा मी चाललो, हे खूप छान. हाय अरे निघास तू क्या बोल ना भाई. निघलास आतापासून जॅकेट, थंडी लागते काय? तर आमच्या आईने बोलवलं काय बघू काय? अरे पैसे नको आमच्या आईने पैसे दिलं, पण काय गरज आहे त्याची? चला ये, तू पैसे देत नाही का म्हणा नकली? ते तू नकली पैसे दे बोला ना. हा चल पहिला तर मंदिरामध्ये पाय पडू आपण, मग बाहेर सर्वांच्या. नमस्कार नमस्कार. हमरा पाय पडून ना म्हणा. जस्ट आमच्या सगळ्या बॅगा भरल्या, जसं का आम्ही गावाला चाललोय. सगळ्या बॅगा भरून मोकला. पॅकेजिंग केली महिन्याभरची पॅकेजिंग. एवढे कपडे घेतलेत ना वर्षभर तरी चाललोय. बरोबर, दोन बॅगा घेतल्यात डायरेक्ट सक्सेस होणार. करतात काय नॉर्मल असंच करतात. मनात बोलतात ना. बाईचा बर्थडे, बाईच्या बर्थडेला वाटले 12. दे पार्टी, दे थंडा आता होईल तिकडे 100% थंडा होईल. अरे हो अरे ऋषी 100% थंडा मयंकडनं बर्थडे आहे ना. तसं करून ठेवलं ना. मग तो नाका शिकायला बोलते. गोवा ड्रेसिंग मारलं त्यांनी भाई. त्याला भाई नादच नाही, नादच कुळा भाई. चेच करता मर्द टांगे वाला बेहू मर्द. इको मध्ये बसण्याचा संपर्क साधायचा आहे.
कारण जागा नाही भेटली त्याला पडा होईल परत. पहिले आपण जागा बघू इको मध्ये. कुठं बसायचं रे आपण? पाठीमागे पाठीमाग डायरेक्ट पाठीमाग. अरे भाई इज्जत घालवली. अरे भाई इज्जत घालवली. चल तुम्हाला भाई लाजा वाटत नाही का? मग मधीन भाई पाठीमागे नाही. गाय जस्ट गावात निघलो आणि गावात निघले ना आमचा हाल बघू शकता तुम्ही. पाठीमागे बसवले आम्हाला मामाला मला सगळ्यांना मधीन लागतात. त्यांना तसं करून ठेवले. त्याला करशी कालू त्यांचा सगळ्यांचा तसं करून ठेवले. तुमचा तसा तुमचा कसा हितेश ब्रो थोडा फेस दाखवा तुमचा. गोंडसनी आदर्शनी फक्त क्वालिटी वाले कपडे घेतले ना, आम्ही क्वालिटी वाले घेतले. त्याला क्वालिटी वाले लागतात सगळं. अरे काय ती कुल्ली तर नाही, डोंगरी कुल्ली त्याच्यामध्ये न्यू ऍड होले आपला दोस्त हे मित्र. येस आता हे लावायला उतरा ना. तुम्ही मध्ये मधल्या म्हणजे तुमचा तसा करून ठेवला म्हणजे सगळा बोला कालू तुमचा करून ठेवले म्हणजे मग बाई साधा हजार का बसा जाग तुझ्या पोवड्या खूप छान आहेत रे. नाक चाकलेला समीरचा नाक चाकलेला ना तुझा. माझं नाव त्याचा मोठा ना डेवले. जस्ट आम्ही शेडूकला थांबलो. चला जातो आम्ही. बाय बाय. चला आता जाऊया ठाणे स्टेशनवर. इथनं रवाना व्हायचं ना. ज्यूस नको लगेच अजून टाइम आहे. कालू चड्डीच भाई येते. कालूचा नादच वेगळा भाईचा. कालू तैली जेवण काय शेताव झाले का? कांड बोराला नाकाची नाका कांड बोलली तो. 500 रुपये आज घरी 2 टाइम जेवाळा. चला बाय बाय. आम्ही जातो तिथं. तर जस्ट आम्ही ठाणा स्टेशनवर आलो. आपले पब्लिक आपला गाईड पुढे पब्लिक पार्टी आहे आपली. नुसता बाई कलो घेतली देवी. कोण काय ना कोण काय. कितीला ट्रेन येणार आपली आता? लगेच 5 मिनिटांमध्ये. इथून कुठं? सेंटरला जायचं पहिला. अच्छा अच्छा. मग तिथून 7:30 का? पोहोचलेला आहे बॅगांचा. ओके. नाश्त्याची सोय झाली पाहिजे. डब्बं घेतलेलं पोडाला पाम दिल डबं वाटते. तर आम्ही जस्ट ट्रेन मध्ये बसलो. खूप छान आमचा पाऊस का ओळखता. ऑलरेडी 2 ट्रेन गेल्या. भेटलं मामा गावाला आम्ही धावता चढलोय आणि ते आम्हाला पहिले बसून जमते. अरे लेकरांदो बोल काय चण्यावाला आले तर बघू शकता. चना लागते आता. दिवस गेले. तर एक ट्रेन आम्ही पलटी मारली. आता आली दुसरी ट्रेन. ट्रेनमध्ये बसून जायचं आहे आम्हाला. खूप छान वारा येतो त्याचा. एकदम थंडा असा कोणी मोबाईल उडून नेला तर एकदम मजे. झाले मोबाईल. चलो बाय बाय. सध्या आम्ही मलेशियाला आलोय. आता कुठे जायचं रे आपण? US ला. आता US ला जायचं आम्हाला. बॅगा घ्यायला. US मध्ये गोल्डन टेम्पल US मध्ये गोल्डन टेम्पल आहे. तिथे आम्ही चाललोय. आणि ती हा बिल्डिंग दाखवली ना ती. बुर्ज खलिफा. हा इंडियन बुर्ज खलिफा. मुंबईची बुर्ज खलिफा शॉर्टकट मध्ये होऊन जाऊन दे.
आपल्या बॅगेकडे सामना चालू झाला होता. माझी जवळच आहे म्हणजे आता मी जाऊन घेऊ शकतो पटकन. जस्ट पोचलो स्टेशनवर, बॅग घेऊन आलो आणि मंडळी ते बसले. ते समोर पण गाववालेच आहेत आपले. आम्ही बाह्य आम्ही युपीचे नाही आपले सगळे गाववालेच आहेत. आम्ही कुठून आलो माहिती आहे का? हरियाणामधून आले आहोत. कोणची बॅगी? गाडी. ओके 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 असू दे असू दे. तर S1 मध्ये जायचं आहे. आता S1 मध्ये कोणता डबा आहे आता आपल्याला काय माहिती नाही. आपले आहेत पुढे भाई लोग. चला फटाफट जाएंगे, आराम से बैठेंगे और मजे मजे. भूक लागले आता. तर गाईज जस्ट ट्रेन निघाली आणि आमचा पूर्ण सेटअप झाला. म्हणजे कुठं कोण बसणार तो प्रॉब्लेम चालू होता कारण तिकीट आमचे 4 तिकीट कॅन्सल झाले त्यामुळे लफडे चालू होते थोडेफार. मग ते इथचे तिथं म्हणजे ॲडजस्ट दुसऱ्यांना दिलेले आहे त्याच्यामुळे थोडे इश्यू चालू होते पण ते आता झाले. माझं सीट खाली आहे, मी इथं बसलो ॲडजस्ट केलं तर मी इथं बसलो नाही तर मी काय माझ्या मिळालं. चला आता बघूया काहीतरी नाश्ता करायला भूक लागले. पूर्ण मी दाखवतो कोण कुठं बसलो ते. कुठे आहे? मी इथं जायची मागे पलीकडं. ओके मग मी तिथंच आहे त्या सीटवर. तिथे आहे आपला मुख्य मामा, तिथे आपला राजा, तिथे हरेश मामा, कोण बंटदा हाय हे बंटदा कोण आहे त्याला आहे बरं. ऊपर है इधर. 24 नंबर 24 इधर इधर. चालूच आहे प्रॉब्लेम. आमच्या मामाला ब्रेड दिले. ब्रेडला काय आहे ते मामा? हो मामा काय आणले ते? गाईज आता वाजवायचंय पूर्ण ट्रेनच्या पूर्ण डब्याच्या माणसांना टाकू. अख्खा डबा नाचेगा आज. S1 पूरा डबा नाचेगा क्या अंकल? नाचेगा सब नाचेगा. देखते हैं अभी. नहीं डब्बे के पूरे आदमी नाचेंगे आज डब्बे के साथ.
जस्ट घेतला जेवण, भरपूर भूक लागले, पेट पूजा करना पडेगा, बहुत भूक लगी अभी. तुम्ही कधी जेवणार? ओके बॉस डन. जेवतो मी, मोडतो. तर गाईज तुम्हाला आजचा आपला ट्रेन मधला ब्लॉग आवडला असेल तर जास्त काय लाईक शेअर कमेंट. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत गाईज बाय बाय.